जाऊ द्या. याच्यानंतर गवदेवी पिंपलघर आणि कालिका माता खारबाव ही मॅच पाहायला मिळेल चांगली आणि मैदानात ही चांगलं बॅटल रंगेल यात मात्र काही शंका नाही आहे. पंचाने विनंती चला मैदानाच्या आतमध्ये. लारा सर आपण कुठे आहात? आजच्या दिवसात खऱ्या अर्थाने खरोखरच खूप चांगली कामगिरी केली गेली वडगर संघाच्या माध्यमातून. कारण पहिलाच सामना त्यांच्यासाठी मी तर म्हणेन फायनलचे पहिले फायनल अशी टीम समोर होती. 15 मूर्ती काल्हेर त्या संघासमोर मात्र चांगला खेळ या ठिकाणी पाहायला मिळाला. त्याच्यानंतर मात्र आपण पाहिले तर कोपर संघाने देवेशपूर पाय संघाला पहिल्या सामन्यामध्ये परास्त केलं होतं आणि तिथं मात्र एक चांगली कडी परीक्षा राहिली होती बॅटरची. लोएस्ट स्कोर सामना होता परंतु तो सुद्धा गल्यापर्यंत आला होता वडगर संघाच्या आणि कसा बिसा त्या ठिकाणी आपण पाहिलं तर विजय संपादन झालं गेलं. आणि या ठिकाणी पाहूया आता जागृत माडा राहणारा न्यू मिलन पायगाव यातील द्वंद्व युद्ध आपल्याला पाहायला मिळते. चला खेळा लवकरच सुरुवात करूया आपण. गेम ऑन या ठिकाणी खेळायला सुरुवात होते.
जागृत मराठा राणाल आणि न्यू मिलन पायगाव या दोन टीम मधले बॅटल पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी. विजय टर्न होत आहे यावेळेस. इनफिल्डच्या वरतून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जातोय. चांगले क्षेत्ररक्षण वेल स्टॉप मित्र म्हणेन. चेंडूचा पाठलाग केला गेला आणि बरोबर थांबवलं गेलं. या ठिकाणी पाहतोय आपण 2 धावेने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट या ठिकाणी ओपन केले जाते. डावाला सुरुवात होते. यस जागृत मराठा राणाल हा 10 खेळाडूने खेळतोय. त्यासाठी कमिटीच्या माध्यमातून 2 रनाची या ठिकाणी पेनल्टी दिली जाते. पुढील चेंडू यावेळेसही पाहतोय आपण गॅप शोधता आला नाहीये परंतु मिसफील्ड जरूर पाहायला मिळाली आणि पाहता पाहता दुसरी धावी या ठिकाणी कंप्लीट झाली. 4 धावा धावफलकावरती जमा झाल्या. प्रति चेंडू मागे 2-2 धावा या ठिकाणी खेळल्या जात आहेत. नितीन याच्या माध्यमातून अतिशय लयबद्ध क्रिकेट संपूर्ण हंगामामध्ये आतापर्यंत पाहायला गेला आहे. नितीन गवळी याच्या माध्यमातून कित्येक सामन्यामध्ये चांगली फटकेबाजी इथेही पाहू शकता आपण. लोंगांच्या रिजन मध्ये चेंडू येतोय सीमा पार चौकार. विजय पुन्हा एकदा होईल तयार. चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. नितीन यांच्या बॅट मधून येतोय चौकार. पुन्हा एकदा पाहतोय ऑन साइडला. इथे थोडीशी फंबलिंग होते. चुकी पाहायला मिळते आणि एकीचं दुसरी मध्ये परिवर्तन. पुन्हा एकदा वारंवार चुका या ठिकाणी बॅक टू बॅक 2 पाहायला मिळाल्या. खास करून आपण पाहिलं तर ऑफ साइडला लेग साइडला दोन्ही रिजन मध्ये 2 ने धावसंख्या पुढे सरकली 10 या अंकावरती. पुढे चेंडू आता मात्र वाव व्हाट अ शॉट. 1 बाउन्स सीमारेषे बाहेर लोकांच्या रिजनला चेंडू येतोय चौकार. चौदा धावा धावफलकावरती या चौकारच्या माध्यमातून. प्रत्येक चेंडू मागे धावा भरपूर चांगल्या बनल्या जात आहेत. जिथं फटका खेळला जातो तिथं धावा निघतायत. पुढील चेंडू पाहूया. अजून एक धमाका अजून एक तडाखा. यावेळेस मात्र चेंडू सीमा पार जातोय. बिगिट षटकार. या 6 ने धावसंख्यामध्ये भर पडते. आकार मिळतोय डावाला 20 या अंकावरती. क्या बात आहे. चौफेर फटकेबाजी नितीन गवळे यांच्या माध्यमातून लागली गेली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. या ठिकाणी पाहतोय धावसंख्या 20 आणि ज्या पॅनल्टीच्या धावा या ठिकाणी ऍड केल्या जात आहेत 2. कारण एक प्लेयरने खेळ मैदानाच्या आतमध्ये खेळत होते. ती पॅनल्टी घेऊन मैदानाच्या आतमध्ये जागृत मराठा राणाल आणि त्या धावा या ठिकाणी ऍड केल्या जात आहेत. म्हणजे आता पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती 22. 22 धावा धावफलकावरती. या ठिकाणी आपण पाहिलं तर भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून या स्पर्धा पाहत आहेत आणि त्याच्या या ठिकाणी गोलंदाजी मार्गवरती प्रदीप पाटील ऑल इंडिया 40+ चे ही विद्यमान अध्यक्ष आहेत आणि क्रिकेटवरती नितांत प्रेम त्यांचं पाहायला मिळतंय आणि त्यांच्या माध्यमातून ही खेळ चांगला होतोय. पाहूया या ठिकाणी काय घडतंय. प्रदीप पाटील पुन्हा एकदा होतोय या ठिकाणी सज्ज. ओव्हर क्रमांक 2 हाताळण्यासाठी यावेळेस स्टेअर केल्या दिशा दिलेल्या आहे. स्क्वेअर रिजन मध्ये चांगले क्षेत्ररक्षण मित्र म्हणेन.
चेंडूंनी जराही ओळखाणी दिली असती तर चेंडू मात्र सीमा पार पाहायला मिळाला असता, परंतु चांगले योगदान क्षेत्ररक्षणा माध्यमातून सिंगलने खेळ पुढे जाते. धावसंख्या 23 या आकड्यावरती सजला गेला आहे. पहिल्या ओव्हर खूप चांगल्या पद्धतीने 20 धावा कुठून काढल्या नितीन याने आणि 2 धावा पेनल्टीच्या. यावेळेसही मोठा फटका खेळण्याचा इथं मानस धरला होता, परंतु आता बॅटवरती घेता आलं नाही. या डॉटची सांगता होते निर्धावच्या स्वरूपात हा चेंडू पाहायला मिळतोय प्रदीप पाटील या गोलंदाजाच्या माध्यमातून. नितीन म्हटलं तर या फॉर्मॅट मध्ये खूप चांगलं काम करतोय. कित्येक वर्ष सातत्यपूर्व 30 दशक तो दरारा या बॅटरचा पाहायला मिळतोय. पाहू शकता अजून एक धमाका. हाही चेंडू नाही थांबत जात सीमा पार. बिग ब्लास्ट षटकार. षटकार येतो. षटकारच्या माध्यमातून धावसंख्या उचली घेते, बढती मिळते, आकार मिळते 29 या अंकावरती. धावा भरपूर बनतायत, फटक्याबाजी चांगली होते खास करून नितीन यांची. आणि पायगाव टीम मध्ये त्यांना जर एखादा दुसरा खेळाडू चांगला जोड देणार असता तर निश्चित त्या टीमनेही हंगामा माजवला असता. एका दुसऱ्या सामन्यानंतर मात्र त्यांची गडबड होते. या ठिकाणी पाहतोय पुन्हा एकदा 2 धावा येत आहेत. 2 धावांनी स्कोर कार्ड पुढे जाते. धावसंख्या पुढे सरकते 31 या अंकावरती. दुसरं षटक प्रदीप पाटील या गोलंदाजाच्या माध्यमातून. 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे, अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि तब्बल 31 धावा धावफलकावरती. या स्पर्धेमध्ये 55 धावा जमा केल्या होत्या. वडगर टीमने स्वतः संघ आयोजक आहे सर्वाधिक. वॉड शॉट ए उडाया, चेंडू सीमा पार, षटकार. क्या बात आहे. आज पूर्णपणे लय मध्ये दिसतोय. चौफेर फटक्याबाजी होते, बरोबर अंदाज लाईन लेनचा घेतला जातोय आणि अजून एक दमदार असरदार स्ट्रोक ब्रँडेड पाहायला मिळतोय नितीन यांच्या माध्यमातून. धावसंख्येला आकार मिळतो. धावसंख्या 37 ऑन बोर्ड. अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे. फटक्यावर फटकेबाजी या ठिकाणी पाहायला मिळते. नितीन ऑन फायर. प्रत्येक चेंडू मागे जास्तीच्या धावा कशा जमल्या जातील याच्यासाठी हट्टहास केला जातोय. तो हट्ट खऱ्या अर्थाने पूर्णही होतोय, कारण अंदाज बरोबर घेतला जातोय. चेंडू बॅटवरती येतोय. अजून एक ब्लास्ट. नाही थांबत आई चेंडू. हाई चेंडू जातो सीमा पार. येतोय बिग हिट षटकार. 43 धावा धावफलकावरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक चांगला टोटल, बिग टोटल लागताना दिसतोय. स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा आतापर्यंतच्या पहिल्या वडगर टीमच्या होत्या. पाहूया रेकॉर्ड बनते टूटने के लिए, तो रेकॉर्ड या ठिकाणी तुटला जाईल का. 2 षटकांची समाप्ती. 43 धावा धावफलकावरती. पहिल्यामध्ये आल्या 20 आणि यामध्ये 21 आणि 2 पेनल्टीच्या. अशा रीतीने आपण पाहतोय 43 धावा धावफलकावरती. वार पलटवार क्रिकेटचा हा मूळ सूत्र आहे. वार तर केला आहे नितीन गवली आणि त्या ठिकाणी पलटवार मात्र येणारे गोलंदाज करतील का हे पाहण्यासारखं राहील. नवीन गोलंदाज अजय तयार होते. अजय यांना सातत्यपूर्वक चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाले आहेत. धावा भरपूर बनले आहेत, त्यांना मात्र कमबॅक करावा लागेल. धावांवरती आळा घालावा लागेल, रोख लावावी लागेल. त्याच्यावरती बंधारा बाण काय म्हणाल तेवढं आणून सर्व काही पुढे ठेवावं लागेल. परंतु काय कमालीची फटकेबाजी या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. नितीन यांच्या बॅट मधून आतापर्यंत 4 उत्तुंग अशी आकाशाला गवसणी घालणारी खेळी पाहायला मिळाली. कार्पेटच्या सहाय्याने सुद्धा आपण जर पाहिले तर 2 चौकार आलेले आहेत. अशा रीतीने आपण पाहतोय त्यांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. जितेंद्र ऑन स्ट्राइक. यावेळेस पाहतोय समोर खेळला गेला आहे. 1 धाव कंप्लीट केली. दुसरीची मागणी केली जाईल का. नाही आहे. स्ट्राइक या ठिकाणी ठेवली जाते. नेक्स्ट मॅच गावदेव पिंपलघर आणि खाबाव दोन्ही टीमने तयार राहायचं आहे.
यावेळेस उडवलाय चेंडू जातोय आणि फायनली सीमा पार येतोय षटकार. यस, या ठिकाणी षटकांची हॅट्रिक ही कंप्लीट केली जाते आणि त्यांच्या किती धावा आतापर्यंत झाल्यात पाहूया. धाव फलकावरती स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. 46 धावांवरती नाबाद खेळतोय. पाहूया या ठिकाणी 50 कंप्लीट करेल का. मागील मॅच मध्ये पाहायला गेलं तर राजू यांची ती करामत होती. 40 धावा कुठून काढल्या होत्या, परंतु आपल्या चुकीमध्ये ते रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाले होते. या ठिकाणी तो रेकॉर्ड 40 धावांचा तुटला जातोय. 46 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत आणि पाहूया या ठिकाणी पहिली 50 पाहायला मिळेल का. या ठिकाणी पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होत आहे. आता मात्र फटका चांगला खेळला गेला आहे. चेंडू येतो सीमा पार होतोय चौकार आणि या ठिकाणी 50 कंप्लीट केली जाते. जोरदार टाळ्याने स्वागत करूया खास करून नितीन यांचं. मगाशी म्हटल्याप्रमाणे या हंगामामध्ये जी करामत केली जाते त्यांच्या माध्यमातून, फलंदाजीच्या माध्यमातून, ती अफलातून. आपण पाहतोय ही दुसरी 50 त्यांची पाहायला मिळते या हंगामाची. आणि यासाठी आपण पाहिले तर षटकार हॅट्रिक साठी सन्माननीय नानाशेठ गोंडली साहेबांच्या माध्यमातून कलरफुल टी शर्ट देण्यात येतोय. त्याचाही मानकरी हक गाजवला जातोय. अजून एक धडाका, अजून एक तडाखा. पाहूया नो बॉल वरती येतोय हा बिग हिट षटकार. आणि आपण पाहिलं तर षटकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक साठी संपूर्ण हंगामासाठी कासने गावचे उपसरपंच सन्माननीय नानाशेठ गोंडली साहेबांच्या माध्यमातून कलरफुल टी शर्ट देण्यात येतोय आणि ते या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांनी खास करून आयोजक टीम, चालू असलेला सामना आणि आमचा सर्व पॅनल याच्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केलेला आहे. नानाशेठ गोंडली साहेब आपलंही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. फ्री हिटचा चेंडू, क्या बात आहे. धावा बनत नाहीत तर धावा वाहतायत. धावांचा पूर आलेला आहे, सुनामी आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. फ्री हिटचा चेंडू मात्र चांगला या ठिकाणी अजय यांचा पाहायला मिळते. डॉट चेंडू निर्धावची होते सांगता. धावसंख्या स्थिर आहे 63. 63 धावा धावफलकावरती. तिसरा षटक मैदानाच्या आतमध्ये अजून चालू आहे. अजय गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा टर्न होत आहे. आता मात्र हा चेंडू चांगला आहे. एक धाव घेतली जाते आणि इथं मात्र स्ट्राईक आपल्याकडे पुन्हा एकदा राखली जाते. शेवटचा अंतिम षटक पाहायला मिळेल. या ठिकाणी वडगर गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय नितीन पंडित साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण करूया येतोचे स्वागत आणि सन्मान. मी विनंती करतोय की आपण मान्यवरांचा येतोचे स्वागत आणि सन्मान करायचा आहे. सन्माननीय मुकेशजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकता मान्यवरांचा येतोचे स्वागत आणि सन्मान केला जातोय. महाराष्ट्राचा महावस्त्र, मायेचे उपदार शॉल, फुलगुच्छ, ट्रॉफी देऊन त्यांना सन्मानित करण्यात येते. यस, आमचे ट्रॉफी स्पॉन्सर मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झाली त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी केले जाते स्वागत आणि सन्मान. प्रत्येक मान्यवराने येतोची जी होईल ती मदत केली गेलेली आहे स्पर्धेसाठी. ज्यांनी सहकार्याचा हात या स्पर्धेसाठी पुढे केलेला आहे त्यांचं खूप खूप धन्यवाद आणि स्पर्धेमध्ये आपल्या मनस्वी हार्दिक स्वागत. सागर येतोय नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 64. अजून एक उडवलेला आहे. पाहूया हवेमध्ये आहे परंतु क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक. त्याच्या डोक्यावरून वन बॉल सीमा पार येतोय चौकार. नेक्स्ट मॅच गावदेवी पिंपलघर आणि कालिका माता खारबाव दोन्ही संघ नायक
उपस्थित व्हायचं आहे. नाणेफेक आपण करणार आहोत. या ठिकाणी पाहूया पुन्हा एकदा होते खेळाला सुरुवात. अजून एक उडवला गेला आहे. आता मात्र फटका फसला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. कुठल्या प्रकारची चुकी नाही आहे. मैदानाच्या आतमध्ये जे वादळ होतं ते कुठेतरी शांत होताना पाहायला मिळते. नितीन गवली यांचा निश्चितच जोरदार टाळ्याने स्वागत करूया, कारण भरपूर चांगला खेळ केला. या स्पर्धेची पहिली 50 सुद्धा त्यांनी कंप्लीट केली गेली. क्या बात आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गणेश येतोय. आपली जी जुमेदारी दिली होती ती जुमेदारी खऱ्या अर्थाने पूर्ण केली नितीन याने, आणि टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत केलं जात आहे डगआउट मध्ये. का नको, कारण 50 कंप्लीट केली आणि बहारदार भरपूर धावा या ठिकाणी बनवल्या गेल्या. एकंदरीत धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती 64. पुढे चेंडू. यावेळेस आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला गेला, परंतु चेंडू पर्यंत काही पोहोचत नाहीयेत आणि सिंगलने खेळ पुढे जातोय. 65 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. नितीन गवलीच्या किती धावा आहेत त्या पाहूया आपण. भरपूर धावा केल्या आहेत. षटकारांची आणि चौकारांची त्यांनी मात्र झडी लावली होती. या ठिकाणी पाहूया. या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा झेल सुटला जातोय. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. चालू द्या खेळ चालू द्या तुमचा. आमचा आम्ही बघतो इकडे काय ते. पुढे चेंडू. या ठिकाणी पाहतोय हलक्या हाताने खेळून काढलेले सिंगल धाव घेतली गेली. धावा या ठिकाणी अजून एक चांगला फटका खेचला जातोय. एक धाव कंप्लीट केली. दुसरीची मागणी केली जाते. मागणी तसा पुरवठा. या ठिकाणी 2 धावा होत आहेत पूर्ण आणि धावसंख्येला मिळतोय आकार 74 धावा. या ठिकाणी सन्माननीय प्रदीप सेठ आणि त्याचबरोबर रोशन साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. आपल्या ह्या क्रीडा मंचावरती मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर या ठिकाणी 4 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती लागल्या गेल्या त्या म्हणजे 74 आणि 75 धावाचं लक्ष ठेवलं गेलं आहे. पाहूया या धावा कशा प्रकारे पूर्ण केल्या जातील, थांबल्या जातील, या ऐकूया संदेश पाटील यांच्या आवाजाने. धन्यवाद. नक्कीच भरपूर मोठं आव्हान ठेवलेलं आहे. 75 धावांचं लक्ष इथे ठेवण्यात आलेलं आहे. न्यू मिलम पायगाव संघाच्या माध्यमातून आज नितीन गवली काय जबरदस्त फलंदाजी करताना पाहायला मिळाले आणि त्याचबरोबर लक्ष भरपूर मोठा 75 धावांचं. वेलकम. आज टीम आई कालिका माता खारबाव इन ॲक्शन मध्ये आणि भिवंडी ग्रामीण पोर्टेबल संघटनेचे सचिव साहेब पोहोचलेले आहेत. सन्माननीय प्रदीप जोशी साहेब आपल्या या व्यासपीठावर उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. टॉस साठी आलेले आहेत. तर टॉस साठी आई गावदेवी पिंपलगड टीमचे कॅप्टन आपण यायचे.
तसेच आपण पाहतो या व्यासपीठावर उपस्थित आमचे पाहुणे, सर्वांचे लाडके, सर्वांच्या मनामध्ये घर निर्माण करणारे आमचे दादा प्रदीप दादा उपस्थित झालेले आहेत. आपण पिंपलकर टीमच्या कॅप्टनला आवाज देऊया. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आहे. 75 धावामध्ये नितीनच्या खूप चांगल्या चौकार षटकारांची आतिषबाजी झाली होती. पंच्याहत्तर मध्ये 62 धावा नितीन गवली यांच्या बॅटमधून आल्या होत्या. ही माहिती आम्हाला मिळालेली आहे, काही हरकत नाहीये. मात्र अर्धशतक झळकवला गेलाय आणि या चालू हंगामाचा 6वा अर्धशतक आलेला आहे भिवंडी ग्रामीण पोर्टेब्लेस संघटनेच्या माध्यमातून. याच्या अगोदर नामदेव चौधरी याचा एक अर्धशतक पाहायला मिळाला होता. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रदीप पाटील आणि त्याचबरोबर भालचंद्र नाईक ही जोडी खेळपट्टीवर आलेली आहे. कॅप्टन आलेले आहेत. आपण प्रदीप पाटील आणि भालचंद्र नाईक ही जोडी सध्या मैदानावर आपण पाहतोय. पहिल्या चेंडूपासूनच अटॅक करावा लागेल आणि गोलंदाजी तयार करताना अनिल मुकादम गोलंदाज तयारी करताना आपण पाहतोय. सामना रंगतदार होईल. सर्वप्रथम खारबाव संघाने इथे एंट्री केली होती. त्यानंतर गावदेवी पिंपलगड संघ देखील इथे दाखल झालेला आहे आणि आज गणेश पाटील यांची स्पर्धा सुरू आहे. तिथे पंच म्हणून काम करते. मात्र आपल्या संघावर आणि संघाची जी जिम्मेदारी आहे ती त्याच्या खांद्यावर आहे, म्हणून तो इथे उपस्थित राहिलाय. प्रदीप पाटील स्ट्रायकिंग वर आणि नो स्ट्राईकला आपण पाहतोय भालचंद्र नाईक आणि गोलंदाज अनिल मुकादम. पहिला चेंडू अटॅक सुरू झालेला आहे आणि चेंडू सीमा पार येतोय षटकार. असंही प्रदीप पाटील यांचा हा नॅचरल खेळ आहे आणि त्यांना माहिती आहे पहिल्या चेंडूपासूनच अटॅक करायचं आहे. मग अनिल जागेस पहिला चेंडू ट्राय करूया आणि षटकारच ठोकलेला आहे आणि षटकाराने आगाच डावाला इथे आपण पाहतोय. षटकाराने खाता खोलला. गवली देखील कौतुक करताना प्रदीप पाटील यांचं, कारण की सोपा नाहीये. पहिला चेंडू आपण खेळतोय आणि त्याच्यावर षटकार. पुन्हा एकदा कटर चेंडू टाकला होता, ऑफ ब्रेक केला होता, मात्र तिथे धाव घेण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित फलंदाजांना परतीचा प्रवास करावा लागला असता. 7 धावा प्रदीप पाटीलच्या बॅटमधून. आता तयारीमध्ये आपण पाहतोय भालचंद्र फलंदाज. आव्हान भरपूर मोठं आहे, 75 धावांचं आहे. बनल्या तर रेकॉर्ड बनू शकतो या चालू हंगामामध्ये. चांगला हा स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहे, भरपूर वेगाने चेंडूपर्यंत पोहोचलाय. एक धाव झालीये, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, वेगाने थ्रो येतोय, मात्र 2 धावा कंप्लीट करताना आपण पाहतोय भालचंद्र नाईक. खातं खोलता येत आपला. टीमची धावसंख्या धावपलकावर पाहतोय 3-9. महेश पाटील आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गावदेवी पिंपलगड टीम संघाचे उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत. दुसऱ्या क्रमांकाचा मान मिळाला होता रजनी स्पर्धेमध्ये मानकुली इथे. आणि टी शर्ट ज्या प्रकारे अनाउन्समेंट झालं ते टी शर्ट ते नवीनच घालून आलेले आहेत. ओ माय गॉड, अटॅक! ईट का जवाब पत्थर से देना जानती है टीम रानाल. अटॅक सुरू झालेला आहे
आणि दोन्ही फलंदाजांनी एक एक षटकार ठोकलेला आहे. स्पर्धेमध्ये म्हणजेच मानकुली मॅच मध्ये रंगतदार आणि आपल्याला नक्कीच टी-शर्ट पाहायला ज्या मिळेल. 15 प्रकारे धावा announcement धावफलकावर पहिल्या झालेले 4 टी-शर्ट ते चेंडूमध्ये नवीनच घालून आलेले आहे. कमालीचा क्रिकेट. Oh my अनिल मुकादमच्या God! अगेन्स्ट Attack! 2 षटकार आलेले आहेत आतापर्यंत. आज हम भी लढेंगे मैदान के अंदर. ज्या प्रकारे पहिल्या डावामध्ये 74 धावा बनवल्या, 75 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे न्यू मिलन पायगाव संघाने. अनिल मुकादम पुढचा चेंडू. ओ प्ले अँड मिस डॉट चेंडू ना. हा चेंडू डॉट येणं देखील फार महत्वाचं होतं अनिल मुकादम यांच्या माध्यमातून. ऑलरेडी 4 चेंडूमध्ये 15 धावा खर्च केल्या होत्या. शेवटचा चेंडू पॉवर प्लेचा. थोडासा दबाव आहे. हा षटकार चौकार वाचवायचा आहे अनिलला. हा विकेट घेण्याचाच प्रयत्न असेल या चेंडूवर. गतीमध्ये परिवर्तन. इनफिल्डच्या वरतून गॅप मध्ये चेंडू थोडासा टर्न होत आहे, मात्र शतरक्षक तडम्यांचा पोहोचतोय. 2 धावा पूर्ण इथे होत आहेत. या 2 धावाने धावफलकावर 17 धावा 17 धावा पहिल्याच षटकामध्ये इथे पाहायला मिळत आहे. बासष्ट धावांची इनिंग. या चालू हंगामाचं 6वं अर्धशतक नितीन गवली यांच्या नावावर कमालीची बॅटिंग केली होती. आता गोलंदाजी करण्यासाठी आपली तयारी करतायत. मानकुलीच्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज 57 धावांवर दिला होता. 4 दिवस ती स्पर्धा होती. सिरीज देखील 59 धावांवर दिली होती. विकेट्स होत्या. मात्र सध्या 62 धावा पहिल्याच मॅचमध्ये. म्हणजे ही मॅच जर जिंकली तर टॉपला राहू शकतात या स्पर्धेमध्ये न्यू मिलन पायगाव. स्ट्रायकिंगवर प्रदीप पाटील, पप्पू शेठ स्ट्रायकिंगवर आणि गोलंदाज नितीन. नक्कीच कॅप्टन आलेले आहेत. प्रदीप दादा, आपण टॉस करण्यासाठी आपण व्यासपीठाच्या खालती यायचं आहे. दोन्ही टीममध्ये टॉस करू आपण. आई गावदेवी पिंपलकर आणि आई कालिका माता खारबाव अशी ही लढत यानंतर होणार आहे. साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो. बैची एज हो मौका दिया यहाँ पर प्रदीप पाटिल को. संधी दिली आहे. नितीन गवळीला ठाऊक आहे प्रदीप पाटील असे खेळाडू आहेत, जर एकदा सुरू झाले का मग थांबणार नाही. लारा सर, हा चेंडू जर झाला ना तेव्हा थोडा थांबवायचा आहे मॅच. टाक नितीन दादा, हा चेंडू होऊ द्या, त्यानंतर टॉस करू आपण. पुन्हा एकदा कट केलंय. शॉट दरम्यानला शतरक्षक चेंडू अडवू शकले नाही तिथे, मात्र एकच धाव पूर्ण केली आहे. यस, आमचे कॅमेरामॅन येऊ द्या. पिंपलगडचे कॅप्टन आलेले आहेत, अंकुश भोईर. या आपण टीव्ही मॉनिटर पाहतोय आपण. शेठ माणूस, राजा माणूस यांच्या शुभ हस्ते हा टॉस प्रदीप दादा हेड असा कॉल केलाय खारबाव संघाने आणि हेडच आलेला आहे. यस, शतरक्षक करण्याचा निर्णय घेतला यानंतर आणि बॅटिंगचं आमंत्रित आहे पिंपलगर संघाला. मॅच ऑन. पुढे एकदा समोर. ओ, पहिला विकेट नितीन गवलीने घेऊन दिला आपल्या संघाला. बॅटर आउट. नवी फलंदाज दिनेश मैदानाच्या आतमध्ये. थोडीशी संकटामध्ये टीम आहे. नितीन गवली विकेट घेतलेला आहे. जबरदस्त गोलंदाजी, एकच धाव दिला 3 चेंडूमध्ये. दिनेश स्ट्रायकिंगवर. शॉर्ट बॉल हुक करण्याचा प्रयत्न, डॉट चेंडू टाकला गेलाय. जे 17 धावा आल्या त्या पहिल्या षटकामध्ये
अगदी असं वाटतं की चांगली सुरुवात झाली आहे, मात्र एकाएक पुन्हा एकदा पिक्चरमध्ये टीमला पाहतोय आपण. मोठा फटका खेळला चेंडू हवेमध्ये. अनिल मुकादम चेंडू खाली आहे आणि अजून एक विकेट. दिनेश देखील परतीचा प्रवास करताना पाहायला मिळेल. विकेट. सन्माननीय श्रीपत पाटील उपस्थित झालेले आहेत. त्यांना देखील विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचंय. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोठा फटका खेळला चेंडू हवेमध्ये. नवीन फलंदाज अजय क्रमांक अनिल 6 ची मुकादम जर्सी चेंडू खाली घालून आणि मैदानाच्या आतमध्ये. अजून एक विकेट. आता धावांवर इथे नक्कीच संकट पाहायला मिळतं. फक्त एकच धाव आली आहे. कमालीची गोलंदाजी करताना अनुभव टॅलेंट असलेला हा गोलंदाज खेळाडू आहे. नितीन गवली आपण पाहतोय. शेवटचा चेंडू षटकातील एकच धाव दिली आहे. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल प्ले अँड मिस. अजून एक डॉट चेंडू. काय कमालीची गोलंदाजी. 2 विकेट फक्त एकच धाव खर्च केलेले आहे. श्रीपत पाटील काका उपस्थित झालेला आहे. ज्येष्ठ नागरिक वडगर गावचे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. निष्ठा आणि परंपरा असं म्हटलं जात आहे. एक मुख्य व्यासपीठ आहे आणि त्या व्यासपीठावर आपल्या पायातील जी चप्पल जी आहे ती काढूनच व्यासपीठावर याला म्हणतात की एक नक्कीच इथं आमचे काका उपस्थित झालेले आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आता 12 चेंडू आणि मोठा पल्ला गाठायचा आहे. म्हणजे तब्बल धावांची आवश्यकता 57 धावा बनवायचे आहेत. भिवंडीमध्ये प्रथमतः 52 धावा बनण्यात आल्या होत्या 2 षटकामध्ये. त्या खारबावच्या बाहुबली सूरज पाटीलने बनवल्या होत्या. मग तिथं 12 मध्ये 57 बनवायचे आहेत. आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज आपली तयारी करताना कुंदन गोलंदाज. ओ गतीमध्ये परिवर्तन. थोडस स्विंग होताना बघितलं चेंडू. कमालीची गोलंदाजी पाहतोय आपण. व्हेरिएशन चांगला आहे. कटर चेंडू टाकण्याची क्षमता आहे गोलंदाजाकडे. पुणे त्या लेग ब्रेक मात्र जास्तच कट झालाय आणि थोडंसं काम वाढला गेलंय. पंचांना देखील वाईटचा इशारा देतो पंचांच्या माध्यमातून. विक्रम नाईक मैदानाच्या पाठीमागेच गाव. पुन्हा एकदा हा चेंडू आपण पाहतोय. अजून एक डॉट चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटची एज अँड गॉन. खेळाडू वृत्ती दाखवली तिथे प्रदीप पाटील यांनी. पंचांच्या निर्णयाची वाट न पाहता खेळपट्टी सोडून दिली आहे. आज असं वाटतो की सर्वांना बॅटिंग भेटेल. जेव्हा टार्गेट पक्का मोठा असतो ना मग तेव्हा सगळेच फलंदाज षटका ठोकूनच मॅच जिंकण्याचा प्रयत्न करतात. एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटची एज अँड गॉन. खेळाडू वृत्ती दाखवली तिथे प्रदीप पाटील डिलिव्हरी टाकत आहेत. तेच उल्लेख आपण पाहतोय प्रदीप पाटील करताना नवीन खेळाडू सोबत. विजय चौधरी नवीन फलंदाज. स्टीवा आणि मार्कवा दोन्ही बंधू आता खेळपट्टीवर आपण पाहतोय. भारतीय संघामध्ये पोलाट, किरण, कुणाल पांड्या, हार्दिक पांड्या, परत युसुफ पठाण, इरफान पठाण अशी बंधूंची जोडी आहे. आणि त्यामध्ये ही बंधूंची जोडी राणाल संघाची. पुन्हा एकदा हा कटर चेंडू टाकण्याचा प्रयत्न जास्त लेग कटर झालेला आहे. विक्रम नाईक सर आज भरपूर दिवसानंतर ते आम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. चांगला चेंडू. जोरदार अपील. ओ यस प्लम एलबी. विकेट. अजून एक धक्का. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये. आता येणाऱ्या फलंदाजाला आता खेळपट्टीवर थांबावं लागेल. विकेट्स वाचवाव्या लागतील. इथे सध्या गोलंदाजीची मजा आहे.
राकेश नवीन फलंदाज. 75 धावांचा ऑलरेडी मोठा टार्गेट, त्या टार्गेटला डिफेन्स केला गेला सध्या तरी. कमालीची गोलंदाजी कुंदनची पाहतो आपण. 2 विकेट मिळालेल्या आहेत या षटकामध्ये आणि वाईटच्या 2 धावा गेलेल्या आहेत. हुक करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा डॉट चेंडू. आयोजकांचा वेळ वाचवला असता मात्र प्रत्येक चेंडू खेळला जात आहे. आता पुन्हा एकदा विकेट मिळेल का? स्वतः गोलंदाज चेंडू खाली आहे, जज करू शकले नाही, तिथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि फलंदाज आउट, रन आउट. आता पुन्हा एकदा विकेट मिळेल का? स्वतः गोलंदाज चेंडू खाली आहे, जज करू शकले नाही, तिथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न आहे. सांगत असतो की तुम्ही प्रॅक्टिस करत असताना फक्त षटकार चौकाराची प्रॅक्टिस करू नका. मैदानी खेळ चांगला आहे क्रिकेट, त्याच्यावर तुम्ही तुमची फिल्डिंग हे देखील फार मोठं महत्त्वाचं आहे. त्याहून महत्त्वाचं आहे की चेंडू कोणत्या बाजूने टाकला गेला, त्याच्यावर कोणत्या प्रकारे खेळला जाईल याचा देखील अभ्यास असणं फार महत्त्वाचं आहे. सुनील नवीन फलंदाज. पाहूया, कद छोटा आहे मात्र इरादे बुलंद आहेत. मोठाच नक्कीच स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न असेल. नक्कीच गोलंदाज देखील जगदीश तयारीमध्ये. आमने सामने एकच हाईटचे खेळाडू, मात्र चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये. झेल तर होणार नाही. 1 धाव झाल्या, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, थ्रो वेगाने, 2 धावा पूर्ण. आता सुनील आणि फलंदाज आपण पाहतो खेळपट्टीवर. राकेश आणि सुनील प्रयत्न करतो की किती धावा बनवता येतील. शेवटच्या षटकामध्ये 2 धावा पहिल्या चेंडूवर जगदीशच्या अगेन्स्ट. 15 धावा प्लस दोघांनी जर मिळून बनवल्या तर त्यांना कदाचित वरती येण्याची संधी मिळू शकतो बॅटिंग कार्ड मध्ये. सोडून दिलाय, पंच वळत आहेत त्यांच्या माध्यमातून व्हाईटचा इशारा. धाव संख्या 24 धावा. वेलकम जयेंद्र पाटील, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. ग्रामपंचायत सदस्य आहेत वडगरचे, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नो बॉल सिग्नल आलेला आहे, फ्री हिट आहे. खेळपट्टीच्या बाहेर चेंडू लँड झाला होता. असे जेव्हा एकत्र मित्र एका व्यासपीठावर येतात तेव्हा ही हसू मजाक होत असते. विजेंद्र दादांचा प्रदीप दादांनो प्रेम भरपूर आहे पहिल्यापासून. अनिल मुकादम चेंडू खाली आहे. ओ, दुसऱ्या प्रयत्नामध्ये ही झेल पकडली गेली आहे. फलंदाज बाद आणि नाही, फ्री हिट होता. फक्त खेळाडू कक्षामध्येच माहीत होता फ्री हिट आहे, फलंदाजाला माहीत नव्हतं. आता धाव, एकच धाव. धाव संख्या 26 धावा. 3 चेंडू बाकी आहेत. पुन्हा एकदा हा एकच धाव घेतला जाईल. ज्या प्रकारे धावले गेलेत, पोलार्डच्या हातामध्ये की चेंडू मिळत नाहीये. वन साइड हिरो ऐकलंच आहे, वन साइड मॅच पाहायला मिळते. प्रदीप दादा तुमच्या माहिती करता की वडगड संघाने 2 मॅचेस जिंकलेले आहेत. आता पुन्हा एकदा ते 3 वाजता मैदानामध्ये उतरतील. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जगदीश. पुन्हा एकदा सुंदर असा हा स्ट्रोक आणि अशा प्रकारे हा मॅच जिंकला गेलाय. न्यू मिलम पायगाव संघाने हा सामना जिंकलाय. त्या संघाचं खूप खूप अभिनंदन. नितीन गवली, कॅप्टन अनिल मुकादम, जगदीश, सर्वांचं खूप खूप अभिनंदन. जयेंद्र, या मॅचचं मॅन ऑफ द मॅच नो डाऊट 1 मॅन आर्मी.